धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल पुंजिला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. शब्दे केली जाडा जोडी, विठ्ठल पायी घातली बिडी, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुझला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. पांडुरंगा करू प्रथम माझा माथा, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्र भूषण श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा देवाला धरण्याकरता कोणते सायास लागले आणि त्या सायासामुळं देव धरल्यामुळं माझ्या जीवनात काय बदल झाला हे सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जनाबाई महाराजांनी या अभंगाद्वारे देव धरण्याकरता कोणते सायास लागले याचं वर्णन केलेलं आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने आपण सर्वजण सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवल यांनी निर्माण करून दिलेले या गीताभवन मठामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधीजवळ गोदावरी मातेच्या तीरावरती भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये कीर्तनरूपी सेवा करत आहोत. त्या कीर्तनरूपी सेवेचा आजचा हा 5वा दिवस. गेले 4 दिवस आपण या अभंगाची पार्श्वभूमी पाहत त्या ठिकाणी आज 5व्या दिवसापर्यंत आलेलो आहोत. मी माझ्या प्रतिज्ञा वाक्यात बोलत असताना सांगितलं की जनाबाई महाराज या अभंगातून देव धरण्याकरता कोणते सायास लागले हे सायास आपल्याला सांगतायत. बघा, या भूतलावरती संतही सायास करतात आणि तुम्ही आणि जीवही त्या ठिकाणी सायास करतो. दोघंही सायास करतात. सायास करत नाहीत अशातला प्रकार नाही. संतही सायास करतात आणि देवही जीवही त्या ठिकाणी सायास करतात. विठ्ठल विठ्ठल. सायास दोघंही करतात, पण पदरामध्ये फल पडत असताना मात्र दोघांच्या पदरामध्ये सारखं फल पडत नाहीये. जीवाच्या पदरात फल पडतं ते पश्चातापाचं आणि संतांच्या पदरामध्ये फल पडतं ते समाधानाचं. सायास दोघांचेही आहेत. जीवाचेही सायास आहेत आणि संतांचेही त्या ठिकाणी सायासच आहे. सायास करत असताना जसे संत रात्रंदिवस सायास करतात तसा जीव सुद्धा रात्रंदिवस सायासच करतो. संत सुद्धा रात्रंदिवस सायास करतात. रात्रंदिनाम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे सायास करतायत आणि जीव सुद्धा त्या ठिकाणी सायासच करतो. पण गंमत अशी आहे, सायास करत असताना संत सायास करतात ते परमार्थामध्ये आणि जीव सायास करतो तो संसारामध्ये. महाराज म्हणतात सायास करीशी प्रपंच दिन
आपण सायास करतो ते सायास करीशी प्रपंच धनिनिशी. प्रपंचा करता आपण सायास करतो. हे जीवाचे सायास आहेत. देवाचे काय सायास आहेत, संतांचे काय सायास आहेत. संतांनी सुद्धा सायास केले ना. कोणते सायास केले? हरी देवती बळे वाया गेली दिसती सायास तुका मने नाश दिसे झाल्या वेचाचा. तुकोबाई म्हणतात या संसारामध्ये जेवढं जेवढं आयुष्य खर्च केलं ते सार आयुष्याचा नाश झाला. तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. मी जे आयुष्य खर्च केलं ते सर्व व्हायला गेलं. ते संसारिक अवस्थेतलं वर्णन आहे. पण तेच तुकोबाई ज्यावेळेस पारमार्थिक अवस्थेमध्ये वर्णन करतात, पारमार्थिक आयुष्याचा विचार करतात, त्यावेळेस तुकोबाई म्हणतात की माझं जे आयुष्य परमार्थामध्ये खर्च झालं त्याचं मात्र मला कौतुक वाटतं. हरी कौतुक वाटे झाली यावे नामस्मरणामध्ये गेला, परमार्थात गेला, त्या काळ गेल्याचं मला कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली आहे वेचाची. आणि संसारात जो काळ गेला तिथं मात्र मला त्याचा खेद वाटतो, पश्चाताप वाटतो की तो व्हायला गेलेला. बघा संसारामधले कष्ट व्हायला का जातात माणसाचे? त्याला कारण हे असं आहे की संसारामध्ये आपल्याला काहीच त्या ठिकाणी फल प्राप्त होत नाही. ज्ञानोबा सांगतात ना, हा संसार वृक्षच असा आहे की त्या संसार वृक्षाला काय लागत नाहीये? फळ लागत नाही. यया फलन चुंबिता फुलन तुरंबिता. जे काही रुखू पंडुसुता, जे काही पंडुसुता रुखूची. हा जो काय आहे फक्त तो वृक्षच आहे, त्याला फळ लागत नाही, फूल लागत नाही. का लागत नाही? आपण ज्या नातेवाईकाकरता कष्ट करतो ते नातेवाईक आपला फायदा करून देण्याकरता बसलेले नसतात. ते आपल्याला फसवण्याकरता बसलेले असतात, आपला फायदा घेण्याकरता ते बसलेले असतात. संसारात म्हणा, व्यवहारात म्हणा, रीतच अशी आहे की प्रत्येकाला वाटतं मी कोणाला तरी फसवलं पाहिजे. जरी असं मनात नसलं तर फायदा आपला झाला पाहिजे, त्याचा फायदा झाला नाही पाहिजे असं तर मनात नक्कीच असतं. आपण जर दुकानात गेलो तर आपल्याला 35 रुपये किलोची साखर जर 30 रुपयात मिळाली तर काय वाटतं आपल्याला? फायदा झाला वाटतो की तिकडे 35 आहे, 30 मिळाली. पण त्या दुकानदाराला फसवलं ना आपण, तोटा आहे त्या दुकानदाराचा. म्हणजे त्याला फसवलं की आपल्याला बरं वाटतं. संसारात गंमतच अशी आहे
की दुसऱ्याला फसवलं, दुसऱ्याला त्रास दिला की याला बरं वाटतं. त्यामुळं संसारात प्रत्येक जण एकमेकाला फसवायलाच बसलेला आहे. बापाला वाटतं मी मुलाला फसवलं पाहिजे, मुलाला वाटतं बापाला फसवलं पाहिजे, पत्नीला वाटतं मी पतीला फसवलं पाहिजे, पतीला वाटतं मी पत्नीला फसवलं पाहिजे. फसवण्याकरताच बसले एकमेकाला. काय झालं, हॉटेलमध्ये 4-5 मुलं गेले जेवायला. येथेच त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर बिल कोणी द्यायचं नेमकं आता. हा म्हणतो तुझ्याकडे नाही पैसे, तो म्हणतो तुझ्याकडे नाही का पैसे, तो म्हणतो तुझ्याकडे नाही का पैसे. मग 4-5 जणांची वादावादी सुरू झाली. पण त्यातला एक जण म्हटला, अरे आपण जर अशी वादावादी केली आणि पैसे जर दिले नाही या मालकाचे, तर जसे मोठाल्या हॉटेलमध्ये जेवायला वाढायला माणसं ठेवलेली असतात, आलं लक्षात तुमच्यावर, तसे बिल नाही दिलं तर म्हणजे जसे जीव घालायला माणसं असतात तसे मार खाऊ घालायला बी माणसं असतात. आपण काहीतरी विचार करून इथून गेलो पाहिजे, नाही तर आता टोले खाऊन जावं लागेल आपल्याला. मग त्याच्यात त्यांनी विचार केला, म्हणजे आता आपण काय करू, आता परत भांडणं करू. मग आता अशी भांडणं करायची की मी बिल देतो त्याच्याकरता भांडणं करायची. त्यांचे 4-5 जणांचे भांडणं चुकले. तो हॉटेल मालक आला, सांगितलं भांडणं करायचे नाही, इथं वाद करायचा तर बाहेर जाऊन करायचा, पहिले बिल द्या आणि बाहेर जा. आमची त्याच्यात वाद चालू आहे, बिल दिल्याशिवाय मी जाणार नाही बाहेर. पण बिल प्रत्येक जण म्हणतोय बिल देईल, तो म्हणतो हा नाही हॉटेल मालक माझ्याकडून बिल घ्या, म्हणजे याच्याकडून घेऊ नका. तो म्हणतो नाही याच्याकडून घेऊ नका, माझ्याकडून घ्या. म्हणजे एकमेकाला बाजू लोटायचं, माझ्याकडून घ्या बिल. हॉटेल मालकही विचार करायला लागला, जेव्हापासून हॉटेल टाकलं म्हणे तेव्हापासून बिल कोणी द्यायचं, म्हणजे तू बिल दे याच्याकरता वाद करणारी माणसं आहेत. परंतु बिल मी देतो याच्याकरता वाद करणारे मात्र पहिल्यांदाच भेटले मला. मग त्याने सांगितलं एक काम करा, आता इतके सज्जन मुलं आहेत तुम्ही, म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला आता मी एक अट ठेवतो, त्या अटीनुसार तुम्ही बिल देण्याची मला पात्रता ठेवू म्हणे आपण. कशी, माझ्या हॉटेल समोर 5 जणांनी उभा राहा, समोर एक लाईटीचा खांबा दिसतोय म्हणे, दिसतोय त्या लाईटीच्या खांब्यापर्यंत पळत जायचं आणि त्या खांब्याला शिवून परत हॉटेलमध्ये यायचं. जो पहिल्यांदा येईल तो काय करेल, बिल देईल. 5 जण उभा केले, सांगितलं एक खाली होतं, एक करा चांगला असा, हा 2 3 केला आणि मुलं पळत सुटले. ते पळत गेले, त्या खांबापर्यंत गेले नाही, जसे पळाले माग सुद्धा पाहिजे. म्हणजे त्यांनी हॉटेल मालकाला फसवलं. प्रत्येक जण एकमेकाला फसवायलाच बसलेला आहे. त्यामुळे संसारात येथे अवघे वाया गेली, दिसते साया असं तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. इथं आल्याच्या नंतर जे आपण सायास करतो संसारामध्ये, त्याला फळच लागत नाहीये, पात्रामध्ये पडतो तो पश्चाताप. माणसाला वाटतं मी याच्याकरता काम केलंय, त्याच्याकरता काम केलंय. असे कामं केलेली माणसं दिसतात त्याला म्हातारपणी, आणि त्यांनी आपल्याकरता काहीच करत नाहीये. तो मुलगा आपल्या समोर आपल्या जीवावर कमवलेल्या गाडीवरती घेऊन बायकोला घेऊन जातो, पण या म्हाताऱ्या माणसाला येत नाही. किती मोठा पश्चाताप वाटत असेल त्या जीवनामध्ये की त्यांनी गाडी कमवली आपल्या जीवावरती. आपण त्याला जमीन जुमला कमवून ठेवला, त्याच्यावर त्याने गाडी कमवली, आणि त्या गाडीवर बसतोय कोण, त्याची बायको, त्याचे पोरं. आपल्याला नेतही नाही येतो. म्हणून ज्याने त्याला लहानचं मोठं केलंय मुलाला, तो मुलगा आईबापाला नाही जीव लावित, पत्नीला जीव लावतो. म्हणून संसारामध्ये नाश काय आपल्या आयुष्याचा, त्याला हेच कारण की आईबाप त्याला जीव लावतात, पण तो म्हातारपणी आईबापाला नाही जीव लावत, पत्नीला जीव लावतो. म्हणून आज सध्या बघा तुम्ही, आईबापाला सोडून बायकोला घेऊन वाहिली राहणारे माणसं आपल्याला पाहायला भेटतात, तदुपरी पाहायला भेटतात, गावोगाव पाहायला भेटतात, गल्लोगल्ली पाहायला भेटतात. परंतु असं एखादं उदाहरण दाखवा की जो बायकोला वाहिली ठेवून आईबापात राहतो, असं उदाहरण एकही पाहायला भेटत नाही. एकही मला तर नाही पाहायला भेटलं. तुम्हाला त्या अशा महाशयाचे जर दर्शन झालं असेल तर तुम्ही धन्य, तुमचा धन्याची दिन 70 वर्षाला त्यावेळेस मला तर नाही पाहायला भेटली. म्हणजे सायास जर आपण जे ज्याच्या करता करतो ते त्या ठिकाणी आपल्याला परत लक्ष देत नाही, त्या सायासाचं फलच देत नाहीये. म्हणून संसारात केलेले सायास व्हायला जातात, आणि संतांनी केलेले जे सायास आहेत परमार्थामध्ये ते मात्र फलीभूत होतात. काय होतं बघा, ज्यावेळेस आपण सायास करतो आणि केलेल्या सायास ज्यावेळेस व्हायला जातात, त्यावेळेस मात्र खूप मोठा पश्चाताप असतो की त्याच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. म्हणून असं म्हणतात, माणसाचे सायास व्हायला जाऊ नये. काय
माणसाचे सायास वायाला जाऊ नये असं म्हणण्यापेक्षा माणसाने वाया जातील असे सायासच करू नये. काय काय माणसाने वाया जातील असे सायास, एक तर माणसाचे सायास वायाला जाऊ नये आणि पण माणसाने वाया जातील असे सायासच करू नये. असं म्हणतात ना, गरजूवंताला अक्कल नसती. असं म्हणतात की ज्याला गरज पडली त्याला कोणाचं बी हातपाय पडावं लागतं. गरजूवंताला अक्कल नसती असं म्हणण्यापेक्षा मी म्हणत असतो, ज्याला अक्कल नसती त्यालाच गरज पडत. काय करावं याची अक्कल नसते त्याला, काही करून बसतो आणि मग कोणाची बी गरज पडते त्याला. म्हणून सायास असे करावेत माणसाने की जे वायाला नाही गेले पाहिजेत. सध्याच्या काळामध्ये बघा, ज्या शिक्षणाकरता आपण 25 वर्ष वयाचे वय खर्च करतो, वयाच्या त्या ठिकाणी वय आपण खर्च करतो, वयाची वेळ खर्च करतो, परंतु ते 25 वर्षाचं शिक्षण आपली एक टायमाची भूक भागू शकत नाही. काय अर्थ आहे त्या शिक्षणाला? 25 वर्ष शिकून सुद्धा त्याला आईबापाच्या जीवावर जगायची वेळ येते. काय अर्थ आहे त्या शिक्षणामध्ये? नवे 25 वर्ष शिक्षण घेऊन सुद्धा त्याला आत्महत्या करायची वेळ येते. याचाच अर्थ त्या शिक्षणाकरता त्यांनी केलेलं आयुष्य, खर्च केलेलं आयुष्य काय झालंय? वायाला गेले. 25 वर्ष आयुष्य खर्च केले पण वायाला गेले. त्याचे शिक्षण घेऊ नये अशातला प्रकार नाही. शिक्षण घ्यावं, पण शिक्षणच हे पोट भरायचं साधन होईल हे मात्र चुकीचं आहे. शिक्षण हे आपलं पोट भरायचं साधन होऊ शकत नाहीये. कदाचित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गर्दी वाढल्यामुळं, बेकारी वाढल्यामुळं कितीतरी बेकार पडलेत माणसं, कितीतरी बेकार पडले त्याच्यामध्ये. त्यामुळं म्हणजे शिक्षण घेऊनही त्या ठिकाणी त्याला साध्या कामावर जावं लागतं. मग दोन्ही बाजूने त्या ठिकाणी त्याला ती लाज वाटते. शिक्षणाची लाज वाटते आणि काम करण्याची त्याला लाज वाटते. म्हणून माणसाने वाया जातील असे कष्ट जीवनामध्ये करू नयेत. कितीतरी उदाहरणं अशी आहे की ते सुशिक्षित बेकार झालेले माणसं एकतर वेडे होतात नाहीतर आत्महत्या करतात. असं परवा म्हणजे पाठीमागं लॉकडाऊनच्या अगोदर कीर्तनाला फिरत असताना एक विद्यार्थी सोबत होता आणि त्यांनी सांगितलं, तात्या बघा ना, त्या गावात आम्ही कीर्तनाला गेलो, एक वेडा मनुष्य दिसला, तो पळत झाला माहिती. मला तात्या बघा ना, तो येडा मनुष्य इंग्रजी बोलतो म्हणे. मनुष्य कसा आहे? वेडा आहे, पण काय बोलतो? इंग्रजी बोलतो. त्याला म्हटलं, अरे बाबा, वेडा मनुष्य इंग्रजी नाही बोलू शकत. मग इंग्रजी बोलणारा वेडा झालाय म्हणजे. सारं पहिलीपासून शिक्षण शेवटपर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये घेतलं, आता नोकरी नाही, शेवटी तो येडा झाला. केलेले सायास ज्यावेळेस वायाला जातात त्यावेळेस खूप मोठा पश्चाताप पत्रामध्ये करतो. संतांनी सायास केले, पण संतांनी केलेले सायास त्यांची वायाला नाही गेले, मग त्याचे फलीभूत झालेत. बघा, तुकोबारायांनी जे सायास केलेत, त्यांना जे समाधान पाहिजे होतं, जो आनंद पाहिजे होता, तो आनंद तुकोबारायांना त्या भजनापासून रात्रंदिवस मिळायचा, सतत मिळायचं. बघा, त्यांच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सर्व समाधानच आहे, आनंदच आहे तुकोबारायांच्या जीवनामध्ये. सकाळी उठले तुकोबाराय, आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो? पहिला स्नान करतो, आंघोळ करतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जे आंघोळ करतो ना, त्या आंघोळीला पाणी घेतो, ते आनंदाचंच पाणी आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची, म्हणजे आम्ही आंघोळीला पाणी घेतो, ते आनंदाची डोही, आनंद तरंग. आता आंघोळ केल्याच्या नंतर आपण पुढे काय करतो? आंघोळ केल्याच्या नंतर वस्त्र घालतो, कपडे घालतो, अलंकार घालतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही ते अलंकार घालतो, वस्त्र घालतो, ते सुद्धा कशाचे? सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. आम्ही जे काय अलंकार घातले ते वस्त्राचे म्हणजे सुखाचे अलंकार घातले. आता कपडे घातल्यानंतर आपण पुढे काय करतो? नाश्ता करतो, जेवण करतो.
पण नाश्ता करत असताना, जेवण करत असताना ते सुद्धा आम्ही कशाचं करतो? आनंद. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. आम्ही आनंदाचे लाडू खातो, तुम्ही सुद्धा घ्या. म्हणजे खाणंही सुद्धा त्याचा आनंदच आहे. ठीक आहे, आता मग लाडू खाल्ले, दिवसभर काम केलं त्यांनी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी जे झोपायचं आहे ते त्यांना झोपायला जी शेज आहे, झोपायला जी गादी आहे, ती सुद्धा कशाची आहे? सुखाची, आनंदाचीच आहे. तू विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे मग नये वृत्ती भरी, नये वृत्ती भरी, सुखाचे शेजारी पाहुणे ना, सुखाचे शेजारी पाहुणे ना, सुखाचे शेजारी पाहुणे ना. म्हणजे जी शेज आहे ती सुद्धा कशाची? सुखाची शेज आहे. म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी केलेल्या सायासाचा परिणाम तो आनंदातच गेलं आणि आपलं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी दुःखात जातं. विठ्ठल सायास संत करतात, आपणही करतो. गंमत अशी बघा, ते सायास करत असताना सुद्धा सायास केल्याच्या नंतर फल भोगणं आपल्या हातात नसतं. फल भोगणं आपल्या हातात नसतं. फल भोगायचं ते फल काय मिळालं ते ज्याच्या समोर आपण सायास केले तो देणार असतो. जसं शाळेत आपण अभ्यास केला की मार्क पडायचे आपल्या हातात नसतात, ते कोणाच्या हातात असतात? शिक्षकाच्या हातात असतात. म्हणजे आपल्या अभ्यासानुसारच देतात ते, पण ते शिक्षकाच्या हातात असतात. तसं इकडं सुद्धा त्या ठिकाणी परमार्थात सुद्धा आपण सायास करतो, पण त्या सायासाने खरोखरच समाधान मिळत असेल तर ते खरंय. कारण काय असतं, कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण कर्माचं फल भोगण्याचं स्वातंत्र्य मात्र आपल्याला नाही. कर्माचं फल मात्र त्या ठिकाणी पारतंत्र्यात आहे. कारण की साधनाचे अधिकारी सारे असतात, तर साध्याचे अधिकारी सारे नसतात. विठ्ठल साधनाचे अधिकारी सारे, साध्याचे अधिकारी सारे नसतात. शाळेत येण्याचा अधिकार सर्वांना असतो, पण पास होण्याचा अधिकार म्हणजे कोरोना काळ सोडला तरी निदान कोरोना काळात साऱ्यांनाच पास होण्याचा अधिकार आहे. त्याच्यात असं कोणी सुटलंच नाही की आता त्याला पास व्हायचा अधिकार नाही. ज्याने नाही अभ्यास केला तो तुम्हाला तर 90% पडणार होते. मी तर अभ्यास केला होता. म्हणजे कोरोना काळ नसल्यावर तरी नक्की अधिकार तो पास होण्याचा आपल्या हातात नाही, तर तो शिक्षकाच्या त्याच्या हातात आहे. किंवा बाकीच्या ठिकाणी परमार्थामध्ये सुद्धा बघा, साधन करण्याचं आपल्या हातात आहे, पण साध्य भोगायचं ते मात्र आपल्या हातात नाही. परमार्थात सारे येऊ शकतात. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, करावा विचार, करावा विचार, लगे चिंता नासी, लगे चिंता नासी. येण्याकरता कोणालाच त्या ठिकाणी अधिकार नाही, कोणी येऊ शकता. सकाळशी येते काही अधिकार, याचं फल भोगायचं मात्र ते सर्वांना अधिकार. जसं त्या ठिकाणी खेळायला बोलवत असताना देवाने साऱ्यांना बोलवलं, या म्हणतात साऱ्यांना, पण काला वाटायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र देव सर्वांना या म्हणतात का? ज्यावेळेस खेळायला बोलायचं आहे त्या टायमाला मग सर्वांना म्हणतात, गेला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, सारे या. माझ्या पाठीमागे येत असताना सारे या, तुम्हीच या, हे या, ते या, अवघे माझ्या मागे मागे. पण ज्यावेळेस काला वाटायचा आहे किंवा आनंद लुटायचा आहे त्यावेळेस मात्र माझे गडी कोणा कोणा निवडा भिन्न.
श्रीकृष्ण सर्वांना या म्हणतात, पण ज्यावेळेस खेळ खेळायचा आनंद लुटायचा त्यावेळेस मात्र माझ्याकडे नको. किंवा तुकोबराय सुद्धा परमार्थात साऱ्यांना या म्हणतात, पण ज्यावेळेस काला वाटायचा त्यावेळेस तुकोबराय म्हणतात काला वाटू सर्वांना. तुकोबरायने असं म्हणायला पाहिजे नसतं, काला वाटू सकळांना. काला वाटू सर्वांना म्हणायला पाहिजे होतं, पण तुकोबराय काला वाटू सर्वांना म्हणत नाही, काला वाटू एक म्हणे. फक्त त्या यशाच्या शिखरावर जे गेले त्यांच्यातच आम्ही काला वाटू एकमेक. वैष्णव निका संभ्रम बाकीचे मग किती मोठे असले, ब्रह्मदेव जरी असला तरी वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. तो ब्रह्मदेव जरी असला तरी आम्ही त्याला वाकल्या दाखवू, त्याला आम्ही काला देणार नाही. म्हणजे काल्याच्या अधिकारी सर्व नाही, येण्याच्या अधिकारी सर्व आहेत. काय असतं बघा, असं एक वाक्य पाठीमागे वाचलं होतं की एखाद्या कार्याच्या पायथ्याशी, कार्याच्या डोंगराच्या पायथ्याशी खूप गर्दी असते, पण यशाच्या शिखरावर मात्र तिथं गर्दी नसते. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर खूप गर्दी असते. म्हणून बघा ना, पहिलीच्या शाळा गावगाव्यात, पहिलीच्या शाळा गावगाव्यात, पण डॉक्टरचे त्या ठिकाणी जे MBBS चा कोर्स आहे तो गावगाव आहे का? तो गावगाव नाही ना. जर मला वाटतं जर पहिलीपासून जर तरी सारेच पोरं पास होत गेले असते तर मग त्या डॉक्टरच्या MBBS च्या शाळा सुद्धा गावगाव करायला लागल्या असत्या. गाडखेड्याला सुद्धा एखादी शाळा झाली असते MBBS ची. का तर ते पुरलेच नसते ना. पण मला वाटतं जर असा जर कोरोना 15-20 वर्ष राहिला तर जवळजवळ सारे म्हणजे MBBS ला जातीलच बरोबर. तिथपर्यंत माणूस जाऊ शकत नाहीये. तिच्या यशाच्या शिखरावर मात्र तिथं गर्दी नसते. म्हणून तुकोबराय सुंदर एक प्रमाण देतात, महुरा आईशे फळे नाही येते काही तत्वदेशी थोडी येते. म्हणजे जेवढा मोहर लागतो कोणत्याही फळाच्या झाडाला तेवढे त्या ठिकाणी फळं येत नाहीत. विरळा पावे अवघड होवे शेवटीचे. म्हणजे तिथं येणारा तत्वदशेला येणारा तो थोडं फळ असतं एखादं. आंब्याला कितीतरी मोहर येतो, किती मोहर असतो महाराष्ट्र आंब्याला. एक मोहर म्हणजे एक आंबाच असतो, पण आंब्याला आलेला मोहर सारा टिकत नाही. आंब्याला आलेला मोहर सारा टिकत नाही. एक तर काही उन्हानेच गळतो, थोडं ऊन पडलं तरी गळतो. त्याच्यात नाही गळाला तर वारं सुटलं की त्याच्यात काही गळतो. त्याच्यात नाही गळाला तर पाऊस पडलं त्याच्यात काही गळतो. त्याच्यात नाही गळाला तर जनावरं वळणारी पोरं असतात त्यांच्या हाताने काही गळतो. ते लागूनच दगड मारते, ते काही विचार करीत नाही. त्यातल्या दुसऱ्याचा असलं तर मग जास्तच गळतो. त्याच्यात काही गळतं. त्याच्यानंतर मग थोड्याफार कैऱ्या तयार होतात तर त्याच्यात पाडालापर्यंत काही उन्हाने जळून जातात. परत त्या पाडाला येत नाही. पाडाला आले ते परत भुसात पिकू घातले तर ते सुद्धा त्या ठिकाणी सारे पिकत नाहीत. तर काही काय होते त्याच्यामध्ये सडत येत, म्हणजे त्याच्यामध्ये काही सडत येत, काही जळत येत. आणि मग त्याच्यातून बी त्या ठिकाणी जो तयार झालाय आंबा मग तोच त्या ठिकाणी ताटात येतो, तोच त्याचा रस तयार होतो. म्हणजे कितीतरी अडचणी आहे. तसं कीर्तनकार होत असताना सुद्धा, संस्थेत येत असताना सुद्धा काहीची तयारी असते संस्थेत येण्याची, पण घरीच पिशवी आवरल्याबरोबर ते लढायला सुरू करतो. ते नाही म्हटलंय संस्थेत, त्याचं तिथंच रद्द होतं. काही इथपर्यंत येते तिथं आलं, सर्व वातावरण पाहिलं तिथे टीव्ही नाही, मोबाईल नाही, खेळ नाही, चहा नाही, बटर नाही. तिथं आलं काही इथं आलं त्याला रडायला लागते. 1-2 दिवस राहते, परत एखाद्याला हाणलेलं पाहिलं की ते आपल्या तर राहायचं. ते घरचे तुला हाणलं काय, मला नाही हाणलं. मला नाही आलं, पण माझ्या
नंतर त्या ठिकाणी कोणाला अभ्यास साध्य होत नाही, त्याच्यात काही गळतात, नंतर म्हणजे गळत जातात त्याच्यामध्ये. मौराईची फळे नाही येते, काही गळती, काही येतात आणि काही त्याच्यामध्ये गळून पडतायत. तसं सुद्धा साध्याच्या पर्यंत जाण्याकरता मात्र सर्वांना शक्य होत नाहीये. पण सायास जनाबाई महाराज मी मात्र म्हणतात मी सायास केले, सतत सायास केले, कधीच त्याच्यामध्ये खंडना पडू दिली नाही. आणि सायास करून करून मला जे साध्य होतं ते मी केलं. काय साध्य होतं मी सुरुवातीला सांगितलं, संत सायास करतात कशा करता, देवाला धरण्याकरता. देवती ही बळी धरला सायाशी, त्यांनी सायासाने धरला. मग जनाबाई महाराज सुद्धा सांगतात मी खूप सायास केले आणि सायास करून करून मी त्याला धरलं अभंगाच्या पहिल्या सायास केले आणि सायास करून करून त्या ठिकाणी याला धरलं. जनाबाई महाराजांना म्हटलं, जनाबाई महाराज तुम्ही याला देव म्हणा ना, मग धरीला पंढरीचा देव म्हणा ना, पंढरीला पंढरीचा देव असं म्हणा ना. तुम्ही धरीला पंढरीचा चोर म्हणता असं का? कदाचित जनाबाई महाराजांना वाटलं असेल की याला धरलंय ते चोरासारखंच धरलं, कारण की चोर पकडणं खूप अवघड असतं, चोर धरणं खूप अवघड असतं, खूपच अवघड असतं. कारण की चोर चोरी करत असताना आपल्याला कळून चोरी करतो का आपल्याला नकळत चोरी करतो? नकळत चोरी करतो. आणि नकळत चोरी केल्यामुळे त्याला धरता येत नाही. आपल्याला कळून जर त्याने चोरी केली तर सहज धरता येतं. तसं जनाबाई महाराज म्हणतात याला धरायला सुद्धा मला खूप सायास लागली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी याला काय म्हणते, चोर म्हणते. पण किती सायास लागले, काय काय सायास करावं लागले. ज्या चोराला तुम्ही धरलंय तो चोर त्या ठिकाणी खरोखर एवढा मोठा आहे का? जेवढे तुम्हाला सायास लागले तेवढ्या सायासात तेवढा तो मोठा चोर आहे का? आणि बरं, चोर धरत असताना लाण्या चोराला धरून काही फायदा नसतो. एखादा मनुष्य म्हटला की मी चोर पकडलाय मी, आणि त्याला विचारलं काय चोरलं होतं त्याने तुझं? तुम्ही काय नाही माहिती, माझा बिस्किटचा पुडा चोरला होता. याला बघून काय करतो आता, 4-5 रुपये बिस्किटचा पुडा चोरला होता याला. म्हणजे चोराने चोरी सुद्धा मोठी केली पाहिजे, चोर सुद्धा मोठा, असे अनेक चोराचे लक्षण आहेत. पण आता आजच आपल्याला ते सारे चोराची लक्षणं सांगता यायची नाही, कारण की आपल्याला अभंगावर अजून किती दिवस कीर्तन करायचंय? 15 दिवस कीर्तन करायचे. आज तर 5वा दिवस आहे. मग चोराचे काय लक्षण आहे, किती चोर, मोठा चोर कोणता, हे सारं चिंतन आपण बघू. पण आता उद्याचे, कारण की आता 5 दिवस झाले आपण अभंगाची पार्श्वभूमी पाहिली. वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभंगावर यायचो. पहिल्या दिवशी अभंगावर आलो ते आपण रूपकात्मक, दुसऱ्या दिवशी अभंगावर आलो ते परिचयात्मक, तिसऱ्या दिवशी अभंगात आलो ते भाषात्मक, चौथ्या दिवशी आपण अभंगावरती आलो ते पुरुषार्थात्मक, आणि 5व्या दिवशी आपण अभंगावर आलो ते सायासात्मक. आता मात्र आपण अभंगाच्या पार्श्वभूमी 5 पायऱ्या आता बंद केल्या तरी चालतील. आता आपण त्या ठिकाणी उद्यापासून आता अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करूया.
धरिला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दूर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दूर. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण कीर्तन मालिका, कीर्तन सोहळा गीता भवन मठामध्ये करत आहोत. बघा, आपण दरवर्षी पंढरपूरला जायचो तर ती सेवा कायेने, वाचेने आणि मनाने होती. 3 क्रिया आहेत, काया, वाचा आणि मन. आपण पंढरपूरच्या वाटेला लागलो की आपलं मन कुठं राहायचं? पंढरपूर करायचं. मन चंद्रभागा अशी असेल, पुंडलिका असेल, भगवान पांडुरंगाचं मंदिर असेल, मन आपलं तिथं चालल्या जायचं लगेच. त्याच्यानंतर वाचेने सुद्धा नामगात 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 आपण जायचो. आणि त्याच्यानंतर कायेने सुद्धा पायी पायी चालत आपण जायचो. 3 सेवा व्हायच्या. पण या कोरोना संकटामुळं आपण घरी आहोत तर आपल्या 2 सेवा चालू आहेत आणि 1 सेवा बंद आहे. कोणती सेवा बंद आहे? कायेची सेवा बंद आहे, वाचेची 1 सेवा चालू आहे आणि मनाची 1 सेवा. वाचेने आपण त्याच भगवंताचं गुणगान गातो, मनाने आपण त्याच भगवंताचं चिंतन करतो. फक्त कायेने आपण त्या ठिकाणी ते करू शकत नाही. तर तेवढं त्या ठिकाणी आपलं बंद पडलं आहे. तर वाचा आणि मनाने भगवंताचं चिंतन चालू आहे. आपण घरी त्या ठिकाणी बसून आपण ते चिंतन करू शकतो. त्याकरताच आपण ही त्या ठिकाणी कीर्तन सेवा चालू केली आहे. सर्वांकडूनच वाचेने आणि मनाने राहिलेले 15 दिवस भगवंताची सेवा करावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा शांतिपूर्ण एकनाथ महाराजांच्या, भगवान पांडुरंगाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या, सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. जय विठ्ठल.